महाविकास आघाडीची एक जागा जाईल विधान परिषदेवर आणि त्या संदर्भामध्ये 3 पक्षामध्ये चर्चा होईल. विधान परिषदेवर काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका जाहीर केली आहे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली. आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील आणि ते लवकरच जाहीर करतील. बस. उद्धव साहेब यांच्या नावावर असं आपण सगळे आग्रही आहात. याच्यावरती वारंवार सांगितलेलं आहे आम्ही की आम्ही स्वतः सगळे या मताचे आहोत की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षप्रमुखाने असायला हवं. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि नेतृत्व केलं असल्यामुळे महाविकास आघाडीचे ते प्रमुख नेते आहेत आणि उद्धवजींनी तिथे असणं म्हणजे महाविकास आघाडी एकसंघ असणं असं आहे. ही आमची भूमिका आहे. आता त्यातून उद्धव साहेबांच्या मनात काय आहे ते जाहीर करतील. काल भाजपनं एक जन आक्रोश मोर्चा जो आहे तो महिला आरक्षण विधेयकाच्या बाबतीत वरळीमध्ये काढलेला पाहायला मिळाला. काय मत आहे आपलं? कारण या मोर्चाकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कुठलेही नेते कार्यकर्ते मात्र फिरत नाही. मुळात असा मोर्चा काढणं हा मुळात मोर्चाचा हेतू काय त्यांना माहिती आहे का? आरक्षण लागू करा. अरे तुमच्या हातामध्ये आरक्षण लागू करा. 2023ला महिला आरक्षणाचा कायदा लोकसभेत मंजूर झाला. आता परवाच्या 16 एप्रिलला त्या संदर्भात तुम्ही एक अध्यादेश काढला. त्याच्यामुळे हे महिला आरक्षण लागू झालेलं आहे 33%. तुम्ही त्याची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करा. कोणाचीही नाही. तुम्हाला काय ट्रम्पला विचारायचं आहे का लागू करू की नाही? कोणाला विचारायचं आहे का? पुतिनला विचारायचं आहे? आपण देशाचे प्रधानमंत्री आहात, गृहमंत्री आहात, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा अधिकार तुमच्याकडे आहे लागू करण्याचा आणि कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा भाजपच्या विरोधकानं 33% महिला आरक्षण लागू करण्यावरती कधीही विरोध केलेला नाही. विरोध यांचाच आहे. भाजपचाच विरोध आहे महिला आरक्षणाला. 850 जागा लोकसभेच्या केल्याशिवाय लागू करणार नाही. ही कसली अट झाली? 850 जागा लोकसभेच्या कशाकरता करायला पाहिजे? हा साधा प्रश्न आहे की लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही. हा काय विषय काय आहे? हा कधी आला विषय? कोणत्या घटनेत आहे? कोणत्या संविधानामध्ये आहे? 2023मध्ये हा कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता. 850 जागांचा आकडा हा खरात बाबाने दिलाय का यांना? ते फार मोठे आकडे देत नाहीत. मला असं वाटतंय की 850 जागांचा जो आकडा आहे हा नाशिकच्या खरात बाबानं यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे ते 850ला असे पकडून बसलेले आहेत. जादूचा आकडा 850 हा 100% त्यांना हा आकडा खरातनेच दिलाय. नाहीतर ते एवढे त्या 850ला चिटकून नसते बसले. 543मध्ये करा ना 33%, काही हरकत नाही. उलट ते अधिक सोपं आणि सोयीचं आहे. लोकसभेचा समतोल राहील. पण नाही, आम्ही 850 केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत 850चा आकडा करत नाही लोकसभेचा तोपर्यंत आम्ही महिला आरक्षण लागू करणार नाही. हा त्यांचा हट्ट आहे. विरोधकांना महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत विरोधक हे ठासवण्याचा असं काही कोणी ठासत नाही. त्यांची ठासली आहे लोकांनी. आमची काय ठासतात ते? काल बघितलं ना रस्त्यावरती काय झालं ते? कोण होतं तिकडे? महिलांच्या मोर्चामध्ये जास्त पुरुषच होते. पहा तुम्ही, महिलांना कळलंय काय आहे ते. मी वारंवार सांगतो, नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. ज्या दिवशी 1500 रुपये द्यायचे बंद होतील मतदानाच्या काळातले किंवा आता येत आहेत किंवा बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडे हे कळेल.
कालच्याच एका त्या महिलांच्या मोर्चामध्ये एक सामान्य महिला येते आणि गिरीश महाजन असतील इथे येताना मात्र वाहतूक कोंडीवरून प्रचंड सुनावते. कशाचं लक्षण वाटतं? हा विद्रोह आहे महिलांचा, राग आहे, संताप आहे. तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय. 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी. मराठी भाषा सक्ती जी आहे ती या ठिकाणी केल्यानंतर 4 तारखेला संपाची भाषा जी आहे ती महाराष्ट्रात केली जाते आहे. वाहन रिक्षा चालक टॅक्सी चालक यांना मराठी भाषा सक्तीच्या विरोधात यायला पाहिजे मराठी भाषा, का येऊ नये? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सगळ्यांनाच आली पाहिजे ना. तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आली पाहिजे, जर कोणी तिथे काम धंद्याला गेला असेल. पश्चिम बंगालमध्ये बंगाली आली पाहिजे, कर्नाटकमध्ये कन्नड आली पाहिजे, बिहार उत्तर प्रदेशमध्ये हिंदी भाषा आली पाहिजे. त्यात चुकीचं काय? मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ताबडतोब सांगायला पाहिजे मराठी यायलाच पाहिजे. मुख्यमंत्री बोलले, 2 उपमुख्यमंत्री बोलले, तोंड उघडलंय. शिवसेना आहे ना तुमची, म्हणताय हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार, आम्ही बोला ना ठणकावून. काल जो भाजप मोर्चा याच्यावर बोललो मी आता. संताप व्यक्त जो झाला, खरं तो भाजप मोर्चात व्यक्त झाला, पण हा जो संताप आहे, हा जो जन आक्रोश आहे, तो सगळ्याच राजकीय पक्षांना इशारा आहे का? कारण अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं करतात, मोर्चे काढतात, ट्रॅफिक जॅम होतात. ते प्रातिनिधिक स्वरूप आहे का? मला तसं वाटत नाही. ज्या पद्धतीनं भाजपनं ढिसाळपणानं घिसाळघाईनं मोर्चा काढला, कारण नसताना महिलांच्या नावाखाली, त्याच्या विरुद्ध आक्रोश आहे. अहो तुमचं सरकार आहे ना, लोकांचा संताप आहे. सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुमचा, मुंबई महापालिके सत्ता तुमची, प्रधानमंत्री तुमचा, गृहमंत्री तुमचा. मग मोर्चे कसले काढताय आणि कोणाविरुद्ध काढताय मोर्चे? सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला हा जगाच्या इतिहासातला पहिला मोर्चा आहे. सत्ताधारी पक्षानं, मजबूत अशा प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला जगाच्या इतिहासातला हा पहिला मोर्चा आहे. आणि त्याबद्दल मोर्चा काढणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे जांभुरी मैदानावर. खरोखर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सत्कार तर केलाच पाहिजे, पण ज्या कोणी त्यांना ही आयडिया दिली आहे मोर्चा काढण्याची, तर त्यांनासुद्धा पद्मश्री वगैरे शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. मल्लिकार्जुन पहलगाम विषयावर तुम्ही काही भूमिका मांडल्यात का? कारण आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षभरात जे घडलं, विशेषतः ऑपरेशन सिंदूर असेल आणि त्यानंतरच्या घटना, अजूनही असुरक्षित आहे. पर्यटकांच्या दृष्टीनं अजूनही तितका प्रतिसाद नाहीये काश्मीर खोऱ्यामध्ये. याचं कारण असं आहे की सरकारवर विश्वास नाही. तर पर्यटनाला चालना मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? महाराष्ट्रातही पर्यटक मोठ्या संख्येने येतात. खरं तर जे काही त्या व्हॅली बंद केलेल्या आहेत, त्या व्हॅली आता 1 वर्ष झाली त्या बंद आहेत आणि त्या उघडल्या पाहिजेत. 30% आसपास पर्यटक आल्याने त्याचा बिझनेस जो आहे प्रॉपर लोकांचा, हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. मग त्या इथलच्या लोकांना हाताला काम मिळालं नाही, बेरोजगारी वाढली, तर गुन्हेगारी वाढेल. म्हणून सरकारने याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे. आम्ही सुद्धा इथलच्या गव्हर्नरला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की हे सगळे जे व्हॅलीज जे बंद केलेले आहेत त्या चालू करावं. आणि हे जे काय पहलगाम आहे हे पर्यटन क्षेत्र म्हणून याला घोषित केलं पाहिजे. त्यामुळं इथलचा आणखीन फ्लो वाढेल. आणि त्याचप्रमाणे भारतीयांना, सर्व भारतीयांना, महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण भारतातल्या लोकांना सांगतो, काश्मीर हे जगातलं सर्वात सुंदर असलेलं ठिकाण आहे. जग फिरून या, पण काश्मीरसारखा नजारा कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपणही या ठिकाणी आलो पाहिजे, ज्यामुळं इथलच्या लोकांचं मनोबल वाढेल, त्यांचा व्यवसायही वाढेल आणि अतिरेकाला सुद्धा एक धाक निर्माण होईल. जर पर्यटक आले नाही तर अतिरेकाला स्वतःची जीत झाली किंवा मी जिंकलो अशा त्या आयुर्वाद आणखीन काही अतिरेक कारवाई करायच्या मनस्थितीत राहतील. साहेब, आदिल नावाचा एक अतिरेकी होता ज्यांनी गोळ्या झाडल्या आणि आदिल नावाचाच एक घोडेवाला होता ज्यांनी जीव वाचवले 26 जणांचे. मोदी सबको डराते हैं. ईडी, सीबीआई, पुलिस की भय दिखा के मोदी सबको डराते हैं. जो कोई डराते है वो दहशत निर्माण करता है ना. महाराष्ट्र में क्या किया?
डराया। पश्चिम बंगाल में क्या किया, डरा रहे हैं ना। उपमुख्य तर या घडीच्या खरं तर दोन महत्त्वाच्या या बातम्या आपण पाहत होतो। एकीकडे शिरसाट पहलगाममधून बोलत होते, तर भाजपचा मोर्चाचा हेतू काय असा सवाल उपस्थित करत राऊतांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। ही थेट दृश्य शिरसाट पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं संजय शिरसाट पर्यटकांच्या भेटीकरता पहलगाममध्ये थेट पहलगाममधून ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। कठू आठवणी आजही मनात ताज्या असल्याच्या भावना साऱ्यांकडूनच व्यक्त होत आहेत। लोकशाही मराठी देखील पहलगाममधून आपल्याला ही दृश्य पोचवत आहे। तर हे स्मारक या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे, ज्यावर 26 जणांच्या नावांचा उल्लेख आहे। जिथं पहलगाममध्ये हा सगळा भ्याड हल्ला झाला त्या ठिकाणी हे स्मारक हे तयार करण्यात आलेलं आहे। 26 जणांचा यात मृत्यू झालेला होता। यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश होता। दहशतवादी हल्ला, भ्याड आणि यामध्ये 26 जण मृत्युमुखी पडलेले होते। 22 एप्रिल आजच्याच दिवशी त्यामुळे आम्हाला वाटतं भाजप येईल, पण ममताचा जर जो विजय झाला तो सुद्धा विजय त्यांचं आम्ही अभिनंदन करू। म्हणून कुणाचा विजय होईल कुणाचा नाही होईल हे तिथलचे लोक ठरवतील। तुम्ही आम्ही ठरवणार, इथं बसून तिथलच्या गप्पा मारून ह्या निवडणूक लढवता येत नाही किंवा त्यामध्ये शुभेच्छा देणं सुद्धा योग्य नाही। निवडणूक होऊ द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। बेनामी अकाउंटवरनं खदातांच्या अकाउंटमध्ये करोडो रुपये गेल्याचं समोर येते, एक धक्कादायक माहिती समोर येते आणि याचं ठाणे कनेक्शन पण अशी पण माहिती समोर येते। आयुक्तांसोबत त्यांचे संबंध खरातांनी अनेक IAS अधिकारी IPS अधिकारी यांच्याशी त्यांनी कनेक्शन त्याचं होतं हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। आजही काही अधिकारी हे कार्यरत आहेत, त्यांची नावं काही समोर आलेली आहेत। म्हणून खरातांच्या या भोंदूगिरीला अनेक जण बळी पडलेले आहेत, महिला बळी पडल्या आहेत, अधिकारी बळी पडलेत, काही राजकारणी बळी पडलेले आहेत। म्हणून आता हा तपास मोठं प्रमाण जे आहे त्याची व्याप्ती वाढवावं लागेल आणि त्याच्यामध्ये कोण कोण आरोपी आहेत यांना शोधून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी। नितीन गडकरी म्हणतात की दिल्लीमध्ये कदाचित माझा सुद्धा डुप्लिकेट बनवतील, भाऊभाऊ म्हणून पाय खेचतात। दिल्लीच्या राजकारणाचा अनुभव नितीन गडकरी चांगल्या प्रकारे आलेला आहे, कारण ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत, अनेक वर्ष ते मंत्रिपदावर आहेत आणि दिल्लीचे लोक काय करतील यापेक्षा नितीन गडकरीच्या मनाला जास्त व्हॅल्यू आहे, कारण नितीन गडकरींनी तो घेतलेला अनुभव आहे। मला वाटतं कदाचित तसं होत असावं म्हणून नितीन गडकरींनी केलेले विधान आहे। तर ही दृश्य आपण पहलगाममधली पाहतोय। या ठिकाणी 26 पर्यटकांच्या नावांचा उल्लेख असलेलं हे एक स्मृती फलक तयार करण्यात आलेलं आहे। भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचं स्मारक तयार करण्यात आलंय। 26 पर्यटकांचा यात मृत्यू झाला होता। यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे। बेसरेना व्हॅली या ठिकाणी हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता। ही थेट दृश्य आपण या स्मारकाची या क्षणी पाहतोय। पर्यटकांना मानवंदना देण्याकरता म्हणून हे एक स्मारक या ठिकाणी तयार करण्यात आले। अनेक पर्यटक आजही पहलगाममध्ये खरं तर या घटनेला 1 वर्ष जरी पूर्ण झालं असलं तरी कटू आठवणी आजही मनात ताज्या आहेत।
साधारणतः दुपारच्या दरम्यान हा सगळा भ्याड हल्ला झालेला होता. अनेक पर्यटक पहलगाममध्ये पर्यटनाचा आस्वाद घेण्याकरता दाखल झाले आणि अचानक गोळ्यांचे आवाज येऊ लागले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.